जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अरे कसं आहे ना पळायला आणि सगळे उलटे लागले जळायला. तू ही सबसे अफजल, तू ही सबसे आला, तेरे ही दम से. मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटबुक मार्क प्रिसीट आणि एक शिकेपिटा प्रिसीट असे दोन प्रिसीट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसीटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. होऊ शकता मी तुम्हाला ऑलरेडी तर सर्व काही लिरिक्स आणि इथे एक मी व्हिडिओ इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे, ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही अनहाईड करून घेतलेलं आहे. मी तिथं ऑलरेडी मी तुम्हाला टेक्स्टला फॉन्ट देखील ॲड करून दिलेला आहे. तर आता सिम्पली काय करा, स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे तुम्ही स्वतः देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट मित्रांनो, फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पहिला टेक्स्टपर्यंत घ्या. होऊ शकता म्हणजे करेक्ट 10 सेकंदाच्या बीटजवळ या. 10 सेकंदाच्या बीटजवळ या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. नंतर मित्रांनो काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक की द्या आणि करेक्ट मित्रांनो 10च्या बीटजवळ एक की द्या. स्टार्टिंगची की आहे ते सिम्पली अशी लेफ्ट साईडला अशी नुसते मूव्ह करायचे आहे. बघू शकता मूव्ह करायचे आहे. तर सिम्पली काय आपल्याला अशा प्रकारे इमेज दिसून जाईल. जस्ट ब्लेंडिंग ऑन ऑपोजिटमध्ये जाऊन याची अल्फा ऑपोजिटी 20 ते 30% तुमची हिशोबाने ठेवा. मी इथं बघू शकता किती 40% ठेवतो. याला लॉंग प्रेस करून सॉंगच्या वरती घ्या. ते तुमच्या मित्रांनो इमेजवरती डिपेंड आहे किती % ठेवायची. इमेज तुमच्या कशा जरा लाईटली असेल तर बघू शकता. हा इमेजला मी 50 ठेवतो, नाहीतर थोडी आणि जरा कमी करतो. म्हणजे मी 40च्या आसपास नाहीतर 40 ठेवतो करेक्ट. बघू शकता 10 सेकंदापासून आता एक बीटला आता एक इमेज ॲड करत जायचं आहे. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, आता मी एक बीटला आता एक इमेज मी ॲड करून घेत आहे. बघू शकता मित्रांनो, अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, झालेले आहेत आपले सर्व काही इमेज ॲड करून. तर मित्रांनो, एवढी एडिटिंग झाल्यानंतर बॅक यायचं आहे शिकेपिटा प्रिसीटमधला. बघू शकता पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला या. बघू शकता आता व्हिडिओमध्ये जेवढ्या काही टेक्स्ट असतील त्या सर्व टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, सर्व टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तर सिम्पली काय करायचं आहे, हा जो मित्रांनो मी इथे व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे तो लॉंग प्रेस करून सिम्पली इमेजच्या वरती घ्या. पहिला बॅक यायचा आहे शिकेपिटा प्रिसीटमधला. मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला या. डबल बीट नंतर जो पहिला इमेज आहे मोठा त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा आहे शिकेपिटा प्रिसीटमधला. 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला या. जो आपण आता व्हिडिओ इफेक्टच्या बॅकग्राऊंडला इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा आहे शिकेपिटा प्रिसीटमधला. लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसीटला या. सगळ्यात आता लास्टच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता टोटल आज तीनच इफेक्ट दिलेले आहेत. मी व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. जस्ट व्हिडिओ इथं बघू शकता व्हिडिओ इफेक्टवरती सिलेक्ट करून साऊंड म्यूट करा. ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जाऊन लाईटनवर स्क्रीन इफेक्ट द्या. सिम्पली मित्रांनो काय अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. मित्रांनो बघू शकता मी इथं करेक्ट मित्रांनो 11% ठेवतो. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो
आपल्याला इथे एक बॉर्डर इथे ॲड करायची आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे की जस्ट शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेजोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा. एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.